लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 12 जानेवारीचा एपिसोड शेवटी आला बरं का प्रेक्षकांनो. आणि आज पण खूप मजेशीर दाखवला त्यांनी हा भाग. आणि आपला टीटीएमचा एपिसोड रिव्ह्यू अजून आलेला नाहीये, तो आला की तुम्हाला लगेच देईल. तत्पूर्वी जो आलाय तो देऊन टाकते. इकडे सुरुवातीला या जीवाला कळतंय की त्याला व्हिडिओ कॉलवर मीटिंग आहे आणि तो वैतागतो बरं का. आता त्याच्याकडे काही सोय नाहीये ना त्याची. आणि गुड्डू भैया मात्र तिकडे पिंकीशी गप्पा छप्पा मारत असतात. त्यांची गर्लफ्रेंड ओ पिंकी, हाँ पिंकी हम ठीक है पर हमको तोहार बहुत याद आवत है. तेवढ्यात आता जीवा आवाज येतो गुड्डूला, ए गुड्डू भैया तनी किधर आओ. जीवा वैतागलेला असतो आणि म्हणत असतो, आता या अवतारात मी कसा व्हिडिओ कॉल करू. अबे ए गुड्डू, अरे ते रे भाभी को नमस्ते बोल, इकडे ये रे वांग्या. आता गुड्डू भैया म्हणतात, पिंकी हम जावत है, हम नंतर तुमसे बात करवत है, असं काहीतरी म्हणतो तो. आणि जीवा म्हणतो, ए पप्प्या नंतर ते गुड्ड्या इकडे ये, आधी आवर पटकन, लवकर आवर यार, मला व्हिडिओ कॉल करायचा आहे. आता जीवाला त्याचं सगळंच आवरावं लागलं, म्हणजे त्याला पॅन्ट पण चांगली घालावी लागली. थोडक्यात सांगायचं तर जीवा गुड्डूला म्हणतो, जा जाय गुड्ड्या, मला बसायला काहीतरी घेऊन ये. गुड्डू आता बसायला त्याला डस्टबिनची बॅग आणतो बरं का आणि म्हणतो, हे घ्या जीवा भैया. आता जीवा म्हणतो, अरे तू कचऱ्याचा डब्बा आणला मला बसायला. गुड्डू म्हणतो, ये कचरे का डब्बा नाही है. आता ते कचरं त्याने तिथेच गार्डन मध्ये फेकलंय बरं का. आता जीवा म्हणतो, ए वांग्या तू येडाय करे. आता ते कचऱ्याच्या डब्यावरच बिचारा बसून व्हिडिओ कॉलची मीटिंग अटेंड करतोय. आज मला असंच झालं प्रेक्षकांनो. बघा ना, आज सकाळी एपिसोड आला नाही, आता स्वयंपाक करता करता हात धुवून पटकन झटकन तुम्हाला एपिसोड देतीये बघा. आता जीवा बघतो तर त्याच्या लॅपटॉपची बॅटरी डाऊन झालेली असते. जीवा म्हणतो, अरे यार बॅटरी डाऊन आहे यार, जा लवकर माझी पॉवर बँक घे गुड्ड्या. गुड्डूला पण गडबड झाली आणि जीवाला पण गडबड झाली आहे. जीवा म्हणतो, अरे यार माझी पॉवर बँक पण डिस्चार्ज झाली आहे, आता मी काय करू. गुड्डू भैया आता आयडियाची कल्पना लावतात आणि नंदिनीच्या घराकडे बघून म्हणतात, ए जीवा भैया हा तरच चानस आहे, तुम्ही आता घरात जा बा आणि बाबूजीला सांगा की तुमची बॅटरी संपला आहे. जीवा म्हणतोय म्हणजे. आता गुड्ड्या म्हणतो, अरे म्हणजे तुमचा पॉवर बँक संपला आहे. जीवा म्हणतो, ए वांग्या, तुला माझ्या सासरे बुवांनी कामाला ठेवलं ना, ते पगार देताना तुला, मग तू त्यांच्याशी बेमानी करतो का रे गुड्ड्या. गुड्डा म्हणतो, नाही जीवा भैया, पण तुम्ही मला जरा ज्यादा नमक खिलवाया है ना, त्या नमकासाठी सांगतो की तुम्ही ना, म्हणजे तुम्ही जे मला खाऊ घातलं त्यावरच मी ज्यादा नमक छिडकलंय ना, त्या नमकाची शपथ घेऊन सांगतो, जा तुम्ही आतमध्ये. जीवा म्हणतो, नंदिनी या बहाण्याने का होईना, पण आता तुझ्या घरात मी पुन्हा प्रवेश करीन. गुड्डूनी त्याला आयडियाची कल्पना दिली आणि आता हा घरात घुसतो. आता आज मजा झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आज जीवाचे प्रसंग त्यांनी जास्ती दाखवले. कालचा काव्याचा राहिलेला अर्धवट प्रसंग बघून घ्या. मानिनी म्हणते, अगो बाई माझी 1 नंबरची सून सुंदर दिसते, सुंदर. खरंच ग काव्या, 1 नंबरचा मेकओव्हर झालाय तुझा. काव्या म्हणते, मग काय, माझी सासू 1 नंबरी असल्यावर सुनबाई नको का 1 नंबरी असायला. मानिनी म्हणते, हो ग बाई हो, तू 1 नंबर सुंदर आहेस, आल्या गेल्याची भूताखेताची नजर नको ग लागायला. रम्या वाकडे तिकडे तोंड करत असते. काव्या म्हणते, काय हो तुम्ही पण आई, तुमचं जरा चुकलं बरं का. सगळ्या भूताखेताची दृष्ट न लागण्यापेक्षा एका स्पेसिफिक चेटकिणीची दृष्ट लागायला नको ना. ठीक आहे, आता तुम्ही नजर काढली आहे म्हणजे माझ्या सुखाला कोणाची दृष्ट लागणारच नाही. काव्या या रम्याकडे बघून बोलत असते बरं का. आणि रम्याला म्हणते, लागलीस ना कोणाची नजर तर मग मी आहे आणि माझा हात आहे. काव्याला ती अशी बुक्की दाखवते बरं का हाताने. सॉरी, काव्या रम्याला अशी बुक्की दाखवते हाताने. आता रम्या काव्याकडे राग राग बघत असते. रम्या म्हणते, काव्या तुझा रुख मला बरोबर कळतोय, बघून घेईल हा मी तुला. असं म्हणून रम्या निघून जाते आता राग राग. रम्या गेल्यानंतर या पिहूबाई आणि पिहूची ती मैत्रीण दोघीचे दोघी हसायला लागतात बरं का रम्याला. रम्या गेल्यावर मानिन ते म्हणतात, चला ग ए पोरींनो हसू नका. पिहू म्हणत असते, कशी मज्जा आली ना रम्या ताईची. मानिनी म्हणते, चला तुमची प्रॅक्टिस राहिली ना, जा 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 प्रॅक्टिस करायला जा. आता मानिनी म्हणते, काय रे पार्थ, तू सांगितलंच नाहीस, कशी दिसते आपली काव्या. पार्थ आता असा खालून वरून बघत असतो बरं का काव्याकडे, पण त्याला काही चांगलं म्हणावं असं वाटलं नाही. म्हणजे उगाच काहीतरी ओढतो तो विषय आणि म्हणतो, यापेक्षा त्यांनी IASच्या अभ्यासाकडे लक्ष दिलं तर बरं होईल. काव्या म्हणते, काय धन्य, माझ्याकडे लक्ष द्या ना, माझ्या परीक्षेचा अभ्यास तर मी असा करेल. असं म्हणून काव्या आता पार्थकडे बघून स्माइल करायला लागते. प्रेक्षकांनो, आता पुढचा सीन त्यांनी काय दाखवलं ते बघा. आशाताई येतात आणि म्हणतात, अरे देवा, अरे हे सगळे पेपर इथे कोणी सांडले.
मी तर आत्ताच घर साफसूफ करून गेले होते ना. काव्या म्हणते, आशाताई धडक झाली हो. आणि आशाला ही काव्या डोळा मारते. आशाला कळतं काय झालंय ते. आता लगेच पार्थ म्हणतो, पसारा करून ठेवलाय सगळा, मलाच आवरावा लागेल. असं म्हणून आता हा खाली झुकलाय बरं का ते पेपर घ्यायला. तेवढ्यात काव्या पण झुकत म्हणते, मी आहे ना, मी आवरायला लागते. दोघांची पण जोरात टक्कर होते बरं का. पार्थच्या डोक्याला जरा जास्ती जोरात लागलेलं दिसतंय. आता आशा म्हणते, झालं, पुन्हा एकदा धडक झाली. आता आशा हसून निघून जाते. मानिनी या दोघांकडे बघत असते बरं का. काव्य आता गालातल्या गालात हसते आणि पार्थला काही बोलणार तेवढ्यात म्हणतो पार्थ, ओ काव्या, एक मिनिट हा, शिंग येतील म्हणून पुन्हा धडक देऊ नका मला. म्हणजे प्रेक्षकांनो, यालाच मुद्दाम तिला धडक मारायची असते बरं का. आता काव्या म्हणते, मी कधी काय म्हणलं देशमुख, पण सासूबाई, माझ्या मनात काय आहे ना ते तुमच्या मुलाला बरोबर कळतं. हं, चला चला धनी, पुढे या बरं. सासूबाई कॅच हिम. आता मानिनी लगेच पार्थला लोटत असते बरं का काव्याच्या जवळ आणि म्हणत असते, शिंग येतील रे पार्थ. पार्थ म्हणतो, काय करताय तुम्ही, सोडा मला. हा सीन जरा मला विशेष नाही भावला मनाला, कारण तो जरा ओव्हर ड्रॅमॅटिक वाटला मला. काव्या म्हणते, असं काय करता धनी, अहो चला चला पुन्हा एकदा टक्कर मारा. आता हा पार्थ हो नाही म्हणेपर्यंत ही अशी त्याच्या जवळ जवळ जात म्हणत असते, जितके दूर दूर जाताल ना देशमुख, तितकं जवळ यावं लागेल. असं म्हणून त्याच्या डोक्याला पुन्हा टक्कर मारत म्हणते, म्हणजे वाघाचे पंजे. असं म्हणून तिथून निघून जाते. आणि या पार्थला आता काही समजलंच नाही काय झालं ते. आणि आपलं हा जरा सीन ड्रॅमॅटिक वाटला. आता हा सीन छान दाखवलाय त्यांनी. नंदिनीबाई माहेरी साफसफाई करताय, संक्रांत आली आहे ना म्हणून. माझी काल झाली, तुमची झाली का. नंदिनी आता पंख्याची सिलिंगची सफाई करत असते. तेवढ्यात तिचे वडील येत म्हणतात, ए नंदिनी, तू कशाला करतेस हे सगळी कामं. नंदिनी म्हणते, बाबा त्या आपल्या मावशी आहेत ना, त्यांच्या पायाला लागलंय, त्यांना त्रास कशाला द्यायचा, म्हणून म्हटलं मीच करावं. तेवढ्यात आता हे तिचे बाबा म्हणतात, अगं पण तुझा तोलबिल गेला तर. लगेच ही नंदिनीची आई येऊन म्हणते, अहो आपले जावई बापू आहेत ना सावरायला, नंदिनी पडली तर ते सावरतील ना. आता त्या नंदिनीला राग येतो बरं का. नंदिनी म्हणते, बाबा हात द्या मला. असं म्हणून नंदिनी तो स्टूल घेते आणि तिच्या रूम मध्ये साफसफाई करायला जाते. जाताना म्हणते, मी चालले माझ्या रूम मध्ये साफसफाई करायला. आता नंदिनीची आई आणि बाबा दोघे वाद घालतात. आता लगेच नंदिनीचे बाबा म्हणतात, कशाला नाव घेतेस ग शारदा त्याचं, तिच्या समोर त्या जीवाचं नाव घेत जाऊ नको, तिला आवडत नाही आणि मला पण आवडत नाही तो इथे राहतोय ते. तेवढ्यात जीवा घरात येऊन म्हणतो, मे आय कम इन. आणि नंदिनीच्या वडिलांना येतो राग. ते म्हणतात, तू तू आतमध्ये आलाच कसं काय, आत येतो आणि पुन्हा आत येऊन विचारतोयस मे आय कम इन. दूर राहा, तू दूर राहा. जीवा म्हणतो, अहो ऐका ना ओ मोहिते. आता तो गुड्डू गुड्डू म्हणून त्या नंदिनीचे वडील बाहेर जातात बरं का. ते नंदिनीचे वडील गुड्डूवर ओरडायला जातात, ए गुड्डू याला आत काय येऊ दिलं तू. जीवा म्हणतो, असे कसे येते सासूबाई, अहो सकाळी सकाळी काय खातात हे, एवढी एनर्जी येते कुठून यांना, काय म्हणजे किती बोलतात किती हे. शारदाताई म्हणतात, अहो हल्ली ना तुम्हाला बघूनच जावई बापू त्यांच्या अंगात काहीतरी संचारतंय. जीवा म्हणतो, अच्छा असं आहे होय. लगेच नंदिनीचे वडील म्हणतात, काय बोलताय तुम्ही दोघं माझ्याबद्दल. जीवा म्हणतो, सासरे बुवा तुमच्या तब्येतीची चौकशी करत होतो, तुम्ही काय मला नीट सांगणार आहात का. लगेच आता नंदिनीची आई म्हणते, जावई बापू ते सगळं राहू द्या, तुम्हाला काय हवंय सांगा बरं. जीवा म्हणतो, हा ते माझ्या लॅपटॉपची चार्जिंग संपली हो. आता लगेच नंदिनीचे वडील म्हणतात, एरवी कुठे लावता तुम्ही चार्जिंगला. जीवा म्हणतो, पॉवर बँकला हो, पण माझ्या पॉवर बँकची पण चार्जिंग संपली आहे, थोडं चार्ज करू द्या ना. आता नंदिनीचे वडील म्हणतात, का तुझ्या त्या डार्लिंगचं कौतुक करत असतो ना व्हिडिओमध्ये, मग तिला सांग ना त्याची व्यवस्था करायला. जीवा म्हणतो, सासरे बुवा माझे ब्लॉग बघता वाटतं, माझ्या रिक्षाला मी डार्लिंग म्हणतो हे तुम्हाला माहितीये तर. नंदिनीचे वडील खूप चिडतात आणि म्हणतात, आत्ताच्या आत्ता चालतो हो माझ्या घरातून, तुझी ती खटारी रिक्षा घे आणि निघ, नाहीतर मी आता पोलिसांमध्ये कंप्लेंट करेल. आता मात्र नंदिनीची आई चिडते बरं का प्रेक्षकांना आणि म्हणते, बस करा आता, किती वेळेला सांगू तुम्हाला, ते आपले जावई आहेत आणि नंदिनी जशी तुमची लेक आहे ना तशी माझी पण लेक आहे. तिच्या आयुष्यातले सगळे निर्णय तुम्ही नाही घेऊ शकत एकटे. तिच्या लग्नाचा निर्णय हा तुमचा असेल, पण ते लग्न टिकवण्याचा निर्णय आता माझा आहे. त्यामुळे जावई बापूंना कोणी बोलू शकत नाही. जीवांना जेव्हा कसलीही गरज पडली तर ते घरात येणार म्हणजे येणार आणि तुम्ही त्यांच्यावर अजिबात चिडायचं नाहीये.
नंदिनीचे वडील म्हणतात, त्यांची ढाल बनू नकोस तू, शांत राहा शारदा. त्या म्हणतात, अजिबात नाही ऐकणार मी तुमचं. आता तुम्हाला तर माझं ऐकावंच लागेल, नाहीतर मग मी घर सोडून निघून जाईल. आता नंदिनीचे वडील म्हणतात, काय चाललंय शारदा, ठीक आहे, तुम्हाला काय गोंधळ घालायचा तो घाला, असं म्हणून ते निघून जातात बरं का. आता जीवा म्हणतो, अरे वा सासूबाई. आधी तर तो पाया पडतो बरं का त्याच्या सासूच्या आणि म्हणतो, वा क्या बात आहे सासूबाई, तुम्ही तर डायरेक्ट ब्रह्मास्त्र बाहेर काढलं. काय बोललात तुम्ही, काय बोललात. अरे तुम्ही बायका हे जे काही घर सोडून जाईल असं म्हणता ना, ते एकदम भारी. हा काय गोड दिसतात तुम्ही बायका त्यावेळेला. नवरे बायकांना नाही म्हणूच शकत नाही काय, असं म्हणून जीवा हसायला लागतो बरं का. आता त्याला एकदम आठवतं की त्याला नंदिनीला भेटायचंय. त्याचा चेहरा थोडासा असा उदास होतो आणि म्हणतो, माझी नंदिनी हो, अहो तिने तर फक्त धमकी नाही दिलीये मला सासूबाई, अहो ती खरंच घर सोडून गेली हो. मग शारदाताई म्हणतात, कसं आहे जीवा, संसाराला खूप वर्ष झाली ना की ही धमकी फारशी काम करेन अशी होते. कारण नवऱ्यांना पण माहिती असतं की आम्ही कुठे जाणार नाहीये. पण संसार जेव्हा नवा नवा असतो ना, तेव्हा दोन्हीकडेही धार असते जावई बापू. एक घाव दोन तुकडे व्हायला वेळ लागणार नाही इतकी धार असते. अशा वेळी एकाने तरी धार कमी करून माघार घ्यावी लागते एकाला. जावई बापू तुम्ही घेतली बर का हार, आणि इथेच युद्ध जिंकायची अर्धी शक्यता निर्माण झालीये. जीवा म्हणतात, सासूबाई तुम्ही जरी याला युद्ध म्हणत असाल तरी मी याला प्रेम म्हणतो. कोणीतरी म्हटलंय ना, युद्धात आणि प्रेमात सगळं काही माफ असतं. बरं मी हे जे काही प्रेमाचं युद्ध जिच्यासाठी लढतोय, ती माझी राणी आहे कुठे. शारदाताई म्हणतात, वर आहे. लगेच जीवा म्हणतो, जाऊ म्हणताय, अहो जातोच, पण हे लॅपटॉप हे. आता नंदिनीची आई म्हणते, आणा इकडे मी लावते चार्जिंगला. आता जीवा नंदिनीला भेटण्याच्या पूर्वी वसू आत्या आणि रम्याचा सीन दाखवलाय. रम्याच्या अंगाचा तिळपापड होतोय, राग राग संताप होतोय तिला काव्याला बघून. रम्या तनफन करत असते नेहमीप्रमाणे. वसू आत्या येत म्हणतात, काय झालं रम्या, अगं काय चिडचिड करत असते ग सतत, आणि ती त्या पाठ समोर साडी नेसून नाचली तर तू काही इन्सिक्युअर होतेस का. अगं माझी पैठणी नेस आणि दे तिला टक्कर. रम्या म्हणते, ए आई, हे काय कॉम्पिटिशन चालू आहे का पैठणी नेस म्हणे, तुला काही थोडा सिरियसनेस आहे का ग आई, तुला कळतं का. अगं ती काव्या पार्थला आपलंसं करायचं चान्स सोडत नाहीये. अगं पहिल्यांदा ते काय ते बोका काय घेऊन आली तो फडतूस, आणि आता अशी मस्त तयार होऊन पार्थला इम्प्रेस करते ग आई. अगं त्या दोघांचं जुळेल ना परत या सगळ्यामुळे. वसू आत्या म्हणतात, बावळटेस का गे रम्या, किती हायपर होतेस. बरं मला सांग, काव्या हे जे करतीये त्यात पार्थ पॉझिटिव्ह रिॲक्ट करतोय का. रम्या म्हणते, पॉझिटिव्ह नाही होत पण निगेटिव्ह पण नाही होत ना तो रिॲक्ट. अगं तिने विचारलं होतं पार्थला की मी कशी दिसते, तो टकलावून बघत होता ना, तो नाही पण नाही म्हणाला. मग वसू आत्या हिला आठवण करून देतात बरं का त्या गुरुजींनी काय सांगितलं. त्या म्हणतात, रम्या मला कळतंय तुझ्या मनासारखं घडत नाही, पण आता पुढचं सगळं तुझ्या मनासारखं होणार आहे. त्या गुरुजींनी काय भाकीत दिलं तू विसरलीस का. मग पुन्हा आपल्याला त्या गुरुजींची भविष्यवाणी ऐकवली इथे. आता वसू आत्या म्हणतात, रम्या त्या गुरुजींचं भाकीत खोटं ठरत नाही, त्यामुळे या काव्याला काय साड्या नेसून नाचायचंय ना ते नाचू दे. हे बघ, या घरामध्ये तुझ्याच लग्नाची सनई वाजणार हे नक्की. आता बघा पुढे प्रेक्षकांनो, रम्याला जरा ओव्हर कॉन्फिडन्स आलाय. रम्या म्हणते, जरा विचार करते काही सेकंद आणि म्हणते, आई सनई वाजेल तेव्हा वाजेल, पण आता त्या काव्याचा मी बँड वाजवणार आहे. तिला न असं तोंडावर पाडते ना की तिला मदतीचा हात जरी मिळाला ना, त्या काव्याला तो मदतीचा हात मी मिळूच देणार नाही. काय म्हणाली होती ती, की माझ्या सुखाला कोणाची दृष्ट लागणार नाही, आता मी तिला सुखच मिळू देणार नाही. व स्वात्या म्हणतात, नक्की काय करणार आहेस तू रम्या. रम्या म्हणते, आई आपण जे काही करणार आहोत ना, त्यामुळे ती काव्या हे सगळे प्रयत्न जे करते ना ते थांबेल आणि बॅग भरून निघून जाईल. व स्वात्या म्हणतात, म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू का रम्या. रम्या म्हणते, आई तू बघच, जस्ट वेट अँड वॉच. ही काय करणार आहे प्रेक्षकांनो ते मी तुम्हाला आत्ताच सांगते. पुढचा प्रोमो त्यांनी तोच दाखवलाय. रम्या आता डायरेक्ट त्या गुरुजीलाच फोन लावते बरं का, आणि त्या गुरुजींना विचारते, गुरुजी तुम्ही भाकीत केलेलं सगळं ते खरं आहे ना, माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे ना. आता त्या काव्याला ती ऐकवते स्पीकरवर सगळं, पण मला नाही वाटत ते सगळं खरं आहे, कारण तिने त्यावेळेला ती भविष्यवाणी अर्धवट ऐकली होती. आता बघत राहू म्हणा तसं काय काय ट्विस्ट येणार आहे मालिकेत. नंदिनीबाई इकडे पंखा पुसताय बरं का, आणि जीवा आता तिच्या खोलीत जाऊन तिला असं लांबून बघत असतो, स्माइल करत असतो. तेवढ्यात आता नंदिनीला काय वाटतं की तिचे बाबा चाललेत. नंदिनी पाठमोरी असते जीवाच्या. जीवाला ती म्हणते, बाबा
तुम्हाला काही हवंय का? तिला असं वाटतं की तिचे बाबा चाललेत. मग जीवा पण जरा तिची गंमत करतो आणि तिच्या बाबांच्या आवाजात बोलतो, "नाही, नाही, मला काही नकोय. तू तुझं काम सुरू ठेव. आणि हो, त्या जीवाकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तो अतिशय वाईट आणि विकृत मुलगा आहे." नंदिनीला वाईट वाटतं बरं का. मग ती म्हणते, "नाही हो बाबा, अहो मनाने जीवा चांगले आहेत तसे." जीवा खूप खुश होतो बरं का नंदिनीने असं म्हटल्यावर. तो असे हावभाव करत असतो आणि एकदम खोकला येतो त्याला आणि म्हणतो, "अगं नंदिनी, मनाने चांगला, अगं काय बोलतेस तू? अगं त्याने तुझा छळ केलाय. अगं तुझ्याशी तो खोटं नाटं वागला. तुझ्यावरती तो चिडला गं, त्याने तुला रडवलं." नंदिनी म्हणते, "नाही हो बाबा, त्यांनी मला खूप हसवलंय सुद्धा." आता हे सगळं ती तिच्या आईला पण एक्सप्लेन करू शकते बरं का. पण तरी आजच्या पूर्ण एपिसोडमध्ये ना जरा ओव्हर सीन वाटले प्रेक्षकांना. म्हणजे नॅचरल हसू नाही आलं जरा, पण छान होता एपिसोड. असं काही नाव ठेवण्यासारखा नव्हता. नंदिनी म्हणते, "पाटमोरी, त्यांनी मला दुखावलंय खरं, पण," असं ती जेव्हा बोलते तेव्हा मध्येच मोठ्याने जीवा म्हणतो, "अगं नंदिनी, तुला दुखावलंय म्हणून सॉरी म्हणायला आलो ना." नंदिनी आता चिडते बरं का आणि एकदम ती अशी मागे वळणार, तेवढ्यात ती खाली पडणार असते बरं का. "तुम्ही," असं ती म्हणते आणि या जीवाच्या हाताने तो पंखा चालू होतो बरं का. म्हणजे तो असा मागे सरकतो ना दरवाजाकडे, तिथे स्विच असतं पंख्याचं. नंदिनी घाबरते आता पंखा चालू झाल्यावर आणि पटकन तिला खाली उतरायचं असतं, पण तिला सुचत नाही आणि ती गडबडून अशी मागे सरकते. "जीवा, जीवा," असं म्हणून ती खाली पडणार. तेवढ्यात जीवा तिला असा पटकन झेलतो. आता असं झाल्यानंतर नंदिनी जरा घाबरते, पण जीवाने तिला बरोबर कॅच केलेलं असतं. नंदिनी म्हणत असते, "जीवा, जीवा, काय करताय तुम्ही?" दोघे आता एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून बघत असतात. पण तेवढ्यात येते नंदिनीची आई आणि म्हणते, "नंदिनी, ए नंदिनी." नंदिनी आता घाबरते बरं का आणि म्हणते, "जीवा, मला मला खाली सोडा." आता लगेच जीवा म्हणतो, "अगं थांब जरा नंदिनी, येऊ दे ना तुझ्या आईला. अगं तुझ्या आईला माहितीये आपण नवरा बायको आहोत म्हणून." नंदिनी म्हणते, "चला जा तिकडे, मी तुमची कोणीही नाहीये हं." जीवा म्हणतो, "असं काय करतेस गं?" तेवढ्यात आता शारदाताई येतात आणि म्हणतात, "अरे बापरे, सॉरी सॉरी, मी काही बघितलं नाही बरं." आता नंदिनी म्हणते, "काय चाललंय तुमचं जीवा? खाली सोडा ना." शारदाताई म्हणतात, "अगं असू दे ग नंदिनी, मी मगाशीच म्हणले तुझ्या बाबांना, नंदिनी पडायला आली तर जीवा येतील सावरायला." असं त्या पाठमोऱ्याच बोलत असतात बरं का. जीवा म्हणतो, "बघ बघ काय म्हणताय सासूबाई." नंदिनी म्हणते, "तुम्ही सोडा बरं आधी, सोडा मला खाली." आणि नंदिनी आता तिच्या आईला म्हणते, "ए आई, माझ्याकडे बघ, मी स्वतःला सावरू शकते हं, मला कोणाचीही गरज नाहीये आणि तुम्ही इथे काय करताय?" जीवा म्हणतो, "अगं मी चार्ज व्हायला आलोय. अगं आय मीन टू से, माझ्या लॅपटॉपचं चार्जिंग संपलं म्हणून ते चार्ज करायला आलोय." नंदिनी म्हणते, "तुम्ही बाहेर व्हा, तुम्ही आधी बाहेर व्हा बरं चला." आता जीवाला ती हकलवून देते बरं का तिच्या खोलीतून. शारदाताई म्हणतात, "काय ग नंदिनी, असं काय करत असतेस तू?" आणि जीवा नंदिनीचा हा सीन इथेच संपला. इथून पुढे पार्थ रावांचा सीन दाखवलाय. आता हा शेवटचा भाग तुम्ही बघत आहात आपल्या मालिकेचा. आता शेवटचा सीन बघत आहात तुम्ही. काव्या आठवते बरं का आता पार्थला. काम करता करता तो लॅपटॉपवर काम करत असतो, पण त्याला सारखी डोळ्यासमोर काव्या दिसत असते आणि तो मनातल्या मनात असं हसत असतो बरं का. पण अचानक त्याला मग ते जीवाचे आणि तिचे फोटोही आठवतात. मग त्याचा चेहरा उतरून जातो. हे ते आता वारंवार दाखवतच राहणार आहे. पार्थ आता विचार करायला लागतो की हे सगळे फोटो कुठून मिळाले, कोणाला मिळाले, या सगळ्या गोष्टींचा शोध तर घ्यायचाच राहिला. ते फोटो जीवा आणि काव्याने नक्कीच एखाद्या पर्सनल ठिकाणी ठेवले असतील ना, पण ते फोटो कोणाला मिळाले, कसे मिळाले? वसू आत्या आणि रम्याला मिळाले असतील तर ते कुठून मिळाले? मला सरळ सरळ जीवा आणि काव्याला ते विचारता पण येत नाहीये. काय करावं कळतच नाहीये. तेवढ्यात मानिनी येतात बरं का आणि पार्थला म्हणतात, "काय रे पार्थ?" पार्थ, आता पार्थचं लक्ष नसतं, तो विचारत असतो ना. मग मानिनी म्हणतात, "काय रे बाबा, अरे काय झालं? काय विचार करतोयस? अजूनही स्वतःच्याच विचारात अडकलायस का?" पार्थ म्हणतो, "काय आहे ना आई, माझ्याकडे लक्ष द्यायला माझ्या आई वडिलांना वेळ नाहीये. कारण सध्या काव्या जास्ती जवळची आहे ना त्यांच्या, त्यामुळे माझं मलाच सावरावं लागेल." मानिनी म्हणतात, "अगो बाई, मी काव्याशी बोलते म्हणून तू माझ्याशी बोलणार नाहीयेस का पार्थ?" पार्थ म्हणतो, "आई, तुला जर असं वाटत असेल मी तुझ्याशी बोलावं, तर तू प्लीज काव्याला निघून जायला सांग. त्या तुझं ऐकतील." आता एवढंच काय ते पार्थ बोलतो, पण मानिनी त्याला काही रिस्पॉन्स देत नाही आणि इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय बरं का. आता उद्याचा प्रोमो बघा, जो मी तुम्हाला थोडा आधी सांगितलाय. काव्या आणि रम्या दोघी स्वयंपाकघरात असतात. आता रम्या त्या गुरुजींना फोन लावते आणि फोन स्पीकरवर ठेवून म्हणते, "गुरुजी, तुम्ही मला म्हणाला होतात ना की माझं आणि पार्थचं लग्न होणार आहे." गुरुजी तिकडनं म्हणतात की, "हो, मी जे भाकीत केलंय
तसंच तुझ्या आणि पार्थच्या बाबतीत घडणार आहे रम्या. त्यामुळे काव्या थोडी चलबिचल होते. इकडे नंदिनी जीवाला हाकलवून लावते. जीवा तिच्यासाठी फुलांचा बुके घेऊन आलेला असतो. आता ते बुके नेमका आत राहतो आणि दांड्या जीवाच्या हातात येतात जेव्हा नंदिनी दरवाजा लावते. मग तिची आई म्हणते, बघ नंदिनी, अख्खं जग जीवाच्या प्रयत्नांची कदर करताय. ती फुलं पण बघ कशी आत राहिली आहे. फुलं तुला तेच सांगतायत की आता तरी जीवाची हो. काय वाटतं प्रेक्षकांनो, आता जीवा आणि काव्या या दोघांचे प्रयत्न कुठपर्यंत चालणार आहेत आणि कुठे त्यांना यश मिळणार आहे? बघत राहू. लग्नानंतर होईलच प्रेम. प्रेक्षकांनो, काहीतरी टेक्निकल इश्यू आहेत आणि सोमवारी ना ते वेळेवर एपिसोड पाठवतच नाही. अजून टीटीएमचा एपिसोड रिव्ह्यू आलेला नाहीये. जोवर मी तुम्हाला हा रेकॉर्ड करून देतेय ना रिव्ह्यू, तोवर आला की मी तुम्हाला लगेच देईलच. पण आजचा हा लग्नानंतरचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा हं. आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशी काही गडबड झाली तर तुम्हाला कळतं माझा रिव्ह्यू आल्यानंतर, तो तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसतो मी दिल्यावर. प्लीज प्रेक्षकांनो, आता फक्त थोडे सबस्क्रायबर शिल्लक आहेत. आपली 1 लाखाची फॅमिली पूर्ण व्हायला ह्या चॅनलची सुद्धा. प्लीज प्रेक्षकांनो, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लग्नानंतरचे खरे रिव्ह्यूज एन्जॉय करायला विसरू नका. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत मंडळी, टेक केअर. धन्यवाद.